ध्वजारोहणास सुरुवात होत आहे। मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण ध्वजारोहण करावं। टाळ्या वाजवा विद्यार्थ्यांनी। स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सामने सैल्यूट। विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवा। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को बरसाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। शान न इसकी जाने पाए, चाहे जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए, तब होए प्रण पूर्ण हमारा। झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। हाथ नीचे। झंडा घेतला। तब शुभ आशीष मांगे, गाने तब जय गाथा। जन गण मन गायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे। जय जवान, जय जवान। ओके, पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असं स्वागत। आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया स्थानापन्न व्हावं। गणेश भाऊ कुठे आहे? गणेश भाऊ कुठे बसलेले आहे? गणेश भाऊ दिन सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे गायकवाड मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस। हा दिवस आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस। या दिवशी आपण स्मरण करतो ते भारत भूच्या अमर पुत्रांचे व महापुरुषांचे, त्यांच्या कार्याच्या बलिदानाचे। चला तर जाऊया, गाऊ त्यांना आरती या स्वातंत्र्य लढ्याकडे। सर्वप्रथम स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या समोर घेऊन येत आहे श्रावस्ती नीती नाही रे इयत्ता दुसरी।
नमस्कार बाळमित्रांनो, आज 15 ऑगस्ट या दिवशी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. भारत देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपले प्राण वाचले. यापैकी एक महापुरुष म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला. बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे पूर्ण नाव. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती वगैरे लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला. बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे पूर्ण नाव. लोकमान्य टिळकांचा जन्म चिखली या गावी झाला. बाळ गंगाधर टिळक असे त्यांचे पूर्ण नाव. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती वर्गवण्यात उत्सव सुरू केले. जय हिंद, जय भारत. लोकमान्य टिळकांच्या कार्यानंतर आपण करणार आहोत आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन. झेंडा वंदन घेऊन येत आहे शिवम सोपान कोल्हे, इयत्ता 2री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. सगळे मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. भारत माता की वंदे मातरम. जय जवान जय किसान. यानंतर 3 रंगांचा उत्सव घेऊन येत आहे रुद्राक्ष वैभव खैरे, इयत्ता 1ली. 3 रंगांचा अभयारण्य नतमस्तक मी त्या सर्वांना त्यांनी भारत देश घडविला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्र. आज 15 ऑगस्ट आहे. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य भारतात रयतेला सुखाला महत्व आहे. याच रयतेच्या राजाला मानवंदना देत आहे सृष्टी दीपक कोल्हे, इयत्ता 2री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी आहे. आज 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे अनेक शहीद जवानांना माझा सलाम. त्यांनी स्वातंत्र्य ठीक आपले प्राण वेचण्यासाठी शहीद झाले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय जवान जय किसान. यानंतर आपल्या देशाला वंदन करण्यासाठी येत आहे स्वरूप संतोष खापरे, इयत्ता 2री. सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वरूप आहे. आज 15 ऑगस्ट आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. देशाच्या शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान घेऊन येत आहे आदित्य आनंद लांबे, इयत्ता 3री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आदित्य आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. या निमित्त प्रथम तुम्हाला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले म्हणून अनेक सैनिकांनी आपल्या बलिदान दिले. हा दिवस आपण स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. मला माझा देश खूप खूप आवडतो. जय हिंद. यानंतर भारत मातेचा जयकार घेऊन येत आहे अंश गणेश राऊत, इयत्ता 3री. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंश आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. या दिवशी आपण सकाळी लवकर उठतो, स्वच्छ गणवेश घालून शाळेत जातो. प्रमुख पाहुणे येतात, झेंडा फडकवतात. आम्ही मुले झेंडा गीत गायन करतो, भारत मातेचा जय जयकार करतो.
हिंद जय भारत. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. याच महाराष्ट्राचे जयगीत गात आहे सई सुरेश आहे इयत्ता तिसरी. सर्वांना नमस्कार. माझे नाव सई सुरेश आहे. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत. उत्सव दिन रंगांचा आभाळ असू सजला नतमस्तक विद्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर व्यक्तींनी बलिदान दिले. सारे माझे जाधव गाणे म्हणून साजरा करतात. पाहुणे येतात. भेटला का तुम्हाला? झेंडा वंदन करतो. तिरंगा झेंडा करतो. हा दिवस मला खूप आवडतो. आम्ही मुले गातो आणि जय हिंद जय भारत. किती वेळ थांबणार तुम्ही? इकडे शाळेत आहे ना, लांब आहे. भारतीय स्वातंत्र्य आणि लोकशाही गणराज्य याचं एक अतूट नातं आहे. हे अतूट नातं घेऊन येत आहे वैभवी विश्वनाथ देवकर इयत्ता तिसरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैभवी विश्वनाथ देवकर. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या देशाचा कारभार सुरळीत चालावा म्हणून लोकशाही राज्यघटना तयार केली. तिची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली. आजचा दिवस म्हणजे हक्काचा न्यायाचा दिवस. सर्व जनतेला समान हक्क देणारा प्रजासत्ताक दिन. तसेच न्याय आणि समतेची शिकवण करून देणारा दिवस. आपल्या साधू संतांनी संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास स्वामी यांनी जुन्या काळापासून लोकांना समतेचा व बंधुतेचा उपदेश केला. सर्वांना माणुसकीची शिकवण करून दिली. त्याच मानवतेच्या आधारावर आपली लोकशाही तयार झाली. धन्यवाद. जय हिंद जय भारत. स्वातंत्र्य लढ्यात स्वतंत्र सैनिकांचे योगदान अमूल्य आहे. हेच अमर बलिदान घेऊन येत आहे शिवराज नितीन लांबे इयत्ता तिसरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवराज आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांची आठवण करून देतो. 15 ऑगस्ट हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी शाळेत झेंडा वंदन करतात. या दिवशी देशभक्ती गीते म्हटले जातात. हा दिवस मला खूप आवडतो. हा दिवस सर्वांना एकतेचा संदेश देतो. जय हिंद. दयेचा राजा म्हटलं तरी डोळे पुढे येतात राजे शिवछत्रपती. त्यांच्या कार्याची ओळख सांगत आहे दुर्वा गोपीनाथ कोल्हे इयत्ता तिसरी. जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन जुलमी केली. सत्ताविरुद्ध लढा दिला. राजमाता जिजाऊ साहेब त्यांनी शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्वराज्यात अनेक कठीण प्रसंग आले तरीही शिवराय जराही डगमगले नाही. प्रसंगी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून शिवराय लढले. जय हिंद. आपल्यासाठी स्वातंत्र्य दिनच्या शुभेच्छा घेऊन येत आहे शिवांश गोरक्षनाथ राऊत इयत्ता तिसरी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव शिवांश आहे. आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप बालमित्रांनो, मी तुम्हाला आज 2 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐका. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व संसार सर्व घरदार. एवढेच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात न थकता रात्र राबणारी आपली आई घेऊन येत आहे ईश्वरी दत्तात्रय कुंभारडे इयत्ता चौथी. सर्वांना नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. सर्वांना नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. आपल्यासाठी घेण्यात
आईची प्रेमळ हृदयाची कोमल गोंपा. पहिला उच्चार, पहिला संस्कार, पहिली माया शीतल छाया. प्रेम जिव्हाळा, मायाचा जरा, आंधळाचा डोळा, लेकरांचा रळा. बालकांची शाळा, शाळेचा पळा. कितीही लिहाण, कितीही पुसा, झाडाची कळी आणि फुलाची पाकळी. मा, मेरी मा, होय आई. मी ईश्वर दत्तात्रय कुंभारडे, इयत्ता चौथी आपल्यासाठी घेऊन आईची प्रेमळ हृदयाची कोमल गुंफण. प्रेमळ आणि तितकाच निर्मळ शब्द आई. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. परमात्मा परमेश्वराला प्रत्येक घरात राहता येत नाही, म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली. आई काय असते आई? काळजाची हाक आई, ईश्वराचे रूप आहे. काळजाची हाक आई, ईश्वराचे रूप आहे. घामाच्या धारात आई आणि मनगटाच्या बळात आई. आई कुठे नसते, 9 मासाच्या बेदनेत आई, वारकराच्या भजनात आई. अन अंबरून वासर आले, चाटती जवा गाय, तवा माले तिच्या मंदी दिसती माझी माय, रुखमाई माझी माय. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. महाराष्ट्र ही संतांची भूमी. वारकरी अन परमात्मा पांडुरंगाच्या भेटीला जाऊया. पूर्व विजयरी पाडे. सर्वांना नमस्कार. बालमित्रांनो, 15 ऑगस्ट आपला भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस. हा दिवस आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. या भारत देश, महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. महाराष्ट्र ही संतांची शुराची भूमी आहे. ज्ञानेश्वरीतून संतांचा संदेश देणारे संत नामदेव, अखंड विठू नामतल्ली नसणारे संत तुकाराम महाराज, भक्तीचे पताका फडकावणारे संत नामदेव महाराज, अन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी अहोरात्र पायी वारी करणारे लाखो वारकरी. आपल्या महाराष्ट्राची ओळख, दिंड्या, पताका हे महाराष्ट्राचे वैभव अन छत्रपती शिवरायांच्या शूरतेचा वारस सांगते. महाराष्ट्र विकासात सतत राबणारा माझा बळीराजा अन समर्थ रामदासाच्या उद्योगाने फार मोठा महाराष्ट्र गौरवगीत म्हणून आपण अभिमानाचं गीत. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, अशा या पवित्र मातृभूमीला वंदन करून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. जय भारत माता की. गुलामी इंग्रज राजवटीतून भारत मातेला मुक्त करण्यासाठी शेकडो तरुणांचे बलिदान गेले. कोणी फासावर चढले तर कोणी वर्षानुवर्ष तुरुंगात खितपत पडले. हीच बलिदानाची कहाणी घेऊन येत आहे राधिका बाळासाहेब शिंदे, इयत्ता चौथी. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गावकरी मंडळी आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, मंगल पारे, महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. आपापसातील वैर सोडून सर्व भारतीय एकत्रित आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. बोला भारत माता की वंदे. जय जवान. व्यसन व बलिदान या बलिदानाची अजरामर कहाणी घेऊन येत आहे ईश्वरी गणेश खैरे, इयत्ता चौथी. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गावकरी मंडळी, आपणास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकवला आणि साऱ्या भारतीय जनतेला आनंद झाला. भारत माता इंग्रजांच्या जुलमातून मुक्त झाली. अत्याचाराने ओरपलेली जनता मोकळा श्वास घेऊ लागली. शेकडो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण वेचले.
याचे आज सार्थ लाभले. या भावनेने सर्व भारतीयांना आनंदाचे समाधान लाभले. यूं ही नहीं लहराता तिरंगा आसमान में, यूं ही नहीं लहराता तिरंगा आसमान में. इसे पाने के लिए हजारों देशभक्त सदा सदा के लिए सो गए भारत माँ की गोद में, मेरी प्यारी भारत माँ की गोद में. भारत माता की जय म्हणत म्हणत हसत हसत फासावर चढणारे लाखो वीरांचे बलिदान व्यर्थ न जाता या भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र पहारा देणारे सैनिक आणि जनतेच्या पोषणासाठी अहोरात्र राबणारे शेतकरी राजांना वंदन करते आणि थांबते. बोला भारत माता की. मातृभूमीच्या दर्शनाची अंदमानाच्या काळ्या पाण्यासोबत नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. हे जयगीत अजरामर करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वंदन करत आहे. काव्य अरुण खैरे, इयत्ता 4. उत्सव दिन रंगांचा भारी आसुजला, उत्सव दिन रंगांचा भारी आसुजला. आता मस्तकरित्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पालकवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना जय हिंद. गूंज रहा है दुनिया में हिंदुस्तान का नारा, चमक रहा है आसमान में तिरंगा हमारा, तिरंगा हमारा. 30 साल तोच तेज, तोच बाणा, तोच खपना लागलं. नाशिक जिल्ह्याचा इतिहास स्वातंत्र्य लढ्यात सुवर्णाक्षराने अजरामर झाला. स्वातंत्र्य लढ्याचे सातत्याने सतत दगदगता ठेवत तरुणांना राजविरुद्ध सतत झटण्या देणारे, स्वातंत्र्य ज्योतीच्या तेजासाठी आजपर्यंतचे सिंचन घालणारे, घरादार त्याग करून स्वातंत्र्य लढ्यात हुडकून निघालेले भारत मातेचे लाडके सुपुत्र यांचा जन्म नाशिक जवळ भुगूर या गावी झाला. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. प्रचंड बुद्धिमत्ता ज्योतिर्ले देशभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरांनी उच्च शिक्षण घेतले, मात्र शिक्षणाच्या जोरावर नोकरी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःला स्वातंत्र्याला झुकून दिले. बलिदान झुंजन हा नारा देत लढणारे सावरकर इंग्रज दर्पणाने जराही डगमगले नाही. सावरकरांना प्रचंड यातना दिल्या, त्यांचे प्रचंड हाल झाले. बैलासारखे लाकडी गाणे झुकून मरण्यातही सोसले, मात्र भारत मातेची ओढ किंचितही कमी न होता नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. अंदमानाचे बंधनही झुंगारले, इंग्रज सरकार हादरले. त्यांनी सावरकरांची पुन्हा धरपकड केली. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय भारत. बोला भारत माता की. वंदे, जय जवान. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ इतिहास नव्हता, तर ती एक रक्तरंजित क्रांती होती. भारत माता की म्हणत हसत हसत फाशी जाणारे वीरपुत्रांना वंदन करत आहे आकाश बाबराव कापरे, इयत्ता 4. भगत सिंह, सुखदेव और राजगुरु भारत माता के महान सपूत. तीनों दगदगती ज्वालाएं अंग्रेजों पर ऐसी बरसी ब्रिटिश सरकार तिलमिला गई. भगत सिंह, सुखदेव और राजगुरु इनको सशस्त्र क्रांतिकारी के रूप में पहचाना जाता है. आदमी मारा जा सकता है, उसके विचार को नहीं. बहरे हो चुके लोगों के लिए ऊंची आवाज जरूरी है. खून खराबा ना हो और अंग्रेज सरकार जाग जाए, ऐसा कभी संभव नहीं हो सकता. भारत माँ की मुक्तता के लिए उसे खून से भी नहलाना पड़ा तो भी फिक्र नहीं, जान भी चली गई तो भी कुछ गम नहीं, लेकिन आजाद भारत माँ का सपना पूरा ही करेंगे. इसके तहत भगत सिंह ने 1931 में केंद्रीय असेंबली में बम फेंका और स्वयं गिरफ्तार हो गए. गिरफ्तारी के बाद उन पर देशद्रोह और हत्या का मुकदमा चलाया गया. भगत सिंह के सुखदेव भी क्रांतिकारी देशभक्त अंग्रेजों के खिलाफ रक्तरंजित के भागीदार थे. पुणे जिले के खेड़ के जन्म में राजगुरु भी शिवराय की गनिमी से प्रेरित थे. लाला लजपत राय के शेतकरी आंदोलन के दौरान
पुलिस बरबर पिटाई से लाला लाजपत राय की मौत हुई। इसका बदला लेने के वास्ते भगत सिंह सुखदेव मुलांनी जरा हसा. हा मुलं हसा बरं, बक्षीस भेटलं ना? हसा मग.